नमस्कार मित्रांनो, तुम्हाला या तिघांपैकी 3 डायग्रामपैकी चूज करायचं आहे की लोड कर्व कोणता आहे, लोड ड्युरेशन कर्व कोणता आहे आणि एनर्जी लोड कर्व कोणता आहे. तर तुमच्याकडे तुम्ही या व्हिडिओला इथे पॉज करू शकता आणि सिलेक्ट करू शकता. तर आय होप तुम्ही हे सिलेक्ट केलेलं असेल की कोणता कर्व लोड कर्व आहे, कोणता कर्व लोड ड्युरेशन कर्व आहे आणि कोणता कर्व एनर्जी लोड कर्व आहे. तर पहिले एनर्जी लोड कर्व पाहून घेऊ. तर ऑप्शन सी जे आहे ना, तो एनर्जी लोड कर्व आहे, कारण की डायरेक्टली दिसत आहे एनर्जी आहे आणि लोड आहे. मग आला लोड ड्युरेशन कर्व आणि लोड कर्व. तर लोड ड्युरेशन कर्व आणि लोड कर्व हे म्हणजे याचे जे एक्स आणि वाय ॲक्सिस सेमच राहते. जसं लोड इथे आहे, येथे पण आहे, टाईम इथे आहे, टाईम येथे पण आहे. पण लोड कर्व हा आहे, हा लोड कर्व आहे आणि हा लोड ड्युरेशन कर्व आहे. कशावरून माहीत पडलं? कारण की हा जो लोड कर्व आहे, जे पण आपलं डिमांड राहते 24 तासाची, इथं 24 तास आहे, 24 आवर्स आहे. तर जशा प्रकारे म्हणजे इथं पीक डिमांड आहे आपली या टायमावर, तर जसं जसं आपली डिमांड आहे त्या प्रकारे हा प्लॉट होत जाते. पण लोड ड्युरेशन कर्वमध्ये काय होते, डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये हाच कर्व इथे प्लॉट होते. तर हा लोड कर्व आहे, हा लोड ड्युरेशन कर्व आहे आणि हा एनर्जी लोड कर्व आहे. तर हा तर इझीच आहे, पण तुम्हाला ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकते. तर हा लोड कर्वमध्ये ज्या प्रकारे आपलं लोड व्हॅरी होते दिवसातून, ते ॲज इट इज प्लॉट केलं म्हणजे लोड कर्व होते. आणि त्याच प्लॉटला जर आपण डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये प्लॉट केलं तर तो लोड ड्युरेशन कर्व होते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.